नमस्कार मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की आपलीच माणसं आपला घात का करतात. माझा मोठा भाऊ होता ना तो, आता दादा तरी कसं म्हणू त्याला मी. त्या दिवशी अचानक आपल्या घराच्या दाराशी उभा राहिला होता. त्याला बघून किती आनंद झाला होता. मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं, पण सगळ्यांची मनं जिंकून घेतली त्याने. पल्लवी म्हणते की हो शांतनू, दादा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी माझंही मन जिंकलं होतं. शांतनू म्हणतो की किती छान वागत होता आपल्याशी, मेघना वहिनीला किती समजून घेतोय असं वाटत होतं आपल्याला. पल्लवी आणि शांतनूला विनायकचे सर्वेक्षण आठवत असतात. शांतनू म्हणतो की प्रॉपर्टीसाठी चाललेली नाटकं होती फक्त त्याची. माझा तर विश्वासच बसत नाही त्याच्यावर. ज्या बाईने त्याच्यावर इतकं प्रेम केलं तिच्यावरच गोळी झाडली याने. तिला इंजेक्शन द्यायला निघाला होता. हे सर्व कसं पचवू मी. पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्हाला काय त्रास होतोय सगळं समजू शकते मी. आपली नाती तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. पण विनायक दादांचं तसं नाहीये. सत्तेसाठी आणि पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. प्रेम आणि आपुलकी हे फक्त त्यांच्यासाठी स्वार्थासाठी वापरणाऱ्या गोष्टी आहेत. या अशा माणसाचा आपण का विचार करायचा. त्यांचा विचार सोडून द्या शांतनू. आपण आपल्या माणसांचा विचार करूयात. तर इकडे मोठे काका मोठ्या आईला म्हणत असतात की आज खूप मोठ्या संकटातून वाचला तुम्ही. शांतनूने हे समजून घेतलं म्हणून बरं झालं, नाहीतर खूप अडचणीत सापडली असतीस. मोठी आई म्हणते की तो किती लवकर संतापतो आणि किती लवकर प्रतिक्रिया देतो माहितीये ना तुम्हाला. त्याच्या लहानपणी आपण त्याला आदितीबद्दल खोटं नाटं सांगायचो तेव्हा त्याचा हा स्वभाव आपल्या पथ्यावर पडायचा. पण आता जर तो असं वागला असता तर फार कठीण झालं असतं. नाही, एक वेळ मी तुरुंगात गेले असते पण विनायक मोकाट सुटला असता आणि मग पल्लवी एकटी पडली असती. कदाचित आदिती शुद्धीवर आलीये हे तर तिला सांगताच आलं नसतं. पल्लवीने एकटीने हे घर कसं वाचवलं असतं. या सगळ्याचा विचार करून मला खूप भीती वाटायला लागली होती, पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. तितक्यातच विनायक तिथे येतो. विनायक मोठ्या आई आणि मोठ्या काकांना म्हणतो, मगाशी जे काही झालं ते सिरियस नव्हतं ना. मोठी आई म्हणते की नाही. विनायक म्हणतो की नाही आई, मी मगाशी तुझ्यावर चिडलो, तुला रूमच्या बाहेर काढलं, पण काय करू, नाईलाज होता माझा. तो शांतनू समोर उभा होता. बरं, त्याला संशय तर नाही आला ना. मोठी आई म्हणते की नाही रे, संशय नाही आला. आणि तुझ्यावर काय मी चिडणार आहे का. तू तर माझा मुलगा आहेस आणि मला सॉरी का म्हणतोयस. तू मला घराबाहेर का काढतोयस माहितीये मला. विनायक म्हणतो की एक मिनिट आई, मी तुला आदिती काकूच्या रूम मधून बाहेर काढलं, घरामधून बाहेर नाही काढलंय. मोठी आई म्हणते की हो तेच, आता सगळं नीट झालंय ना. शांतनू, आता ठीक झालाय ना, पुढे काय करायचं ते सांग. विनायक म्हणतो की आता पुढे काय करायचं म्हणजे ते विष आता सलाईन मध्ये टाकलंच आहे. पुढच्या 24 तासामध्ये परिणाम दिसायला लागतील. पुढच्या 24 तासानंतर आपली आदिती काकू आपल्यामध्ये नसेल. आपल्यासाठी तिची कटकट कायमची संपेल. तर इकडे मेघना झोपलेली असते. विनायक मात्र जागाच असतो. मनामध्ये विचार करत असतो की चला, कधी नव्हे त्या आईने चांगली आयडिया दिली. आदिती काकूचा चॅप्टर अगदी सहज संपून गेलाय. सगळं अगदी माझ्या मनासारखंच घडतंय. आता एकदा की पेपरवर शांतनूच्या सह्या झाल्या की सगळी प्रॉपर्टी माझी. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर विनायक सूर्यवंशी. दुसऱ्या दिवशी सकाळी शांतनू स्वतःच्या हाताने आदितीला सूप भरवत असतो. आदिती मात्र फार प्रेमाने शांतनूकडे बघत असते. ती म्हणत असते की तुला इथे बघून माझं पोट भरलंय. शांतनू म्हणतो की काहीतरी कारण सांगू नकोस हा आई. लहानपणी सुद्धा मी असंच करायचो. मी सुद्धा कुठे कुठे लांब पळून जायचं, मग तुम्हाला शोधायला यायचीस, मला प्रेमाने जवळ घ्यायची आणि मग भरवायची सगळं. तेव्हा तर मी ऐकायचं ना तुझं, मग आता सुद्धा तुला ऐकावं लागेल. परंतु आदिती शांतनूकडे बघत असते. शांतनू म्हणतो की अशी का बघतेस. आदिती शांतनूला म्हणते की माझा मुलगा माझ्या समोर आहे हे खरं तर सत्य आहे. या गोष्टीवर तर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. ज्या क्षणासाठी मी एवढी धडपडले तो क्षण मला असा अनपेक्षित लाभलाय. माझा मुलगा मला परत लाभलाय. जगातली मी सगळ्यात सुखी आई आहे. शांतनू, तुम्हाला आई म्हणून स्वीकारावं एवढीच माझी इच्छा होती आणि ती पूर्ण व्हायची वेळ आली तेव्हाच मला गोळी लागली. त्यानंतर किती दिवस, किती आठवडे, किती महिने मी इथं झोपून होते मला काहीच माहित नाही. पण शुद्ध आली आणि तुम्हाला आई म्हणून हाक मारलीस आणि ती मी ऐकली. आज माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय मला. माझा मुलगा आता माझ्या समोर उभा आहे. मी त्याला बघू शकते. आता या क्षणी मला काय होतंय ना शांतनू, मी खरंच तुला नाही सांगू शकत. शांतनू हॉलमध्ये आलेला असतो तेवढ्यात विनायक तिथे येतो. विनायक शांतनूला म्हणतो की शांतनू, अरे ऐक ना, माझं तुझ्याकडे एक काम होतं. त्या कॉलेजमधल्या काही फाईल्स आहे त्याच्यावर तुझ्या सह्या हव्या होत्या. शांतनू म्हणतो की मी हे सर्व ठेवून येतो, मग आपण बसूयात निवांत हॉलमध्ये. विनायक म्हणतो की अरे शांतनू नको, मला घाई आहे ना. ते आपल्या ऍडमिशनच्या रिलेटेडच आहे, पटकन सह्या करून टाक ना. शांतनू म्हणतो की ऍडमिशन, आता तर तू नोटीस म्हणालास. त्यावर विनायक म्हणतो की अरे नोटीस, परमिशन, ऍडमिशन सगळंच आहे. तसा इथे धरून उभा राहतो, तू पटकन सह्या करून टाक. आणि मग विनायक हातामध्ये फाईल धरून उभा राहतो. शांतनू सह्या करतो, परंतु शांतनू सह्या करताना डाऊटने विनायककडे बघत असतो. विनायक मनात विचार करतो की याला काही संशय आलाय की काय. याला जर विचारलं तर विनायक म्हणतो की वेल डन शांतनू, न बघताच माझ्या सह्या करून टाकल्यास कामच झालं माझं.
शांतनू म्हणतो की बघून घे अजून कुठे सह्या राहिल्या तर नाहीये ना. विनायक म्हणतो की नाही सगळ्या झाल्या. तुझ्याकडून काही चुका होणार आहे का. शांतनू म्हणतो की आणि तुझ्याकडूनही. विनायक म्हणतो की चल थँक्यू मी आता निघतो. शांतनू म्हणतो की अरे दादा तुला बाहेर जायचं होतं ना. विनायक म्हणतो की हा आता रेडी होऊन मी बाहेरच निघेल. विनायक तिथून निघून जातो. शांतनू मनात विचार करतो खरं सांगून जर सह्या मागितल्या असता तर आनंदाने तुझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी आणि संस्था करून दिली असती. मला त्याचा मोह नाहीच आहे पण प्रॉपर्टीच्या नादात जवळची माणसं तू कायमची गमावून बसणार आहेस. तर इकडे विनायक त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि म्हणत असतो की वा 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 विनायक सूर्यवंशी वा, मिशन कम्प्लीट. फायनली शांतनू सूर्यवंशींनी सह्या केल्याच. कुठलीही शंका न घेताच सह्या केल्या. ग्रेट. त्या सूर्यवंशींची ही सगळी प्रॉपर्टी एकट्या विनायक सूर्यवंशीची आहे. वेल डन विनायक, ग्रेट जॉब. पण अजून कम्प्लीट नाही झाली प्रोसिजर असं म्हणून ऍडव्होकेट कदमला तो फोन करतो. तो त्यांना सांगतो की सगळ्यांच्या सह्या झाल्या, पेपर्स अगदी रेडी आहेत, मी लवकरात लवकर परत या, थँक्यू. तर इकडे किचन मध्ये मेघना म्हणते की मी यांना जरा चहा देऊन येते. तितक्यातच विनायक तिथे येतो. सूपचं ताट त्याच्या हातामध्ये असतं त्यामुळे सगळे त्याच्याकडे बघत असतात. विभावरी विचारते की अरे तू सूप घेऊन कुठे गेला होतास. पल्लवी बोलून जाते की आईंच्या खोलीत. विभावरी म्हणते की आईंच्या खोलीत, पण मग तू या वेळेला सूप का घेतोस, तुला बरं वाटतंय ना. शांतनू म्हणतो की हो मी बरं आहे, मला काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली मला भूक लागली होती म्हणून म्हटलं काहीतरी हेल्दी खाऊयात. मी सूप आईच्या रूम मध्ये प्यावंसं वाटलं म्हणून तिथे गेलो. विभावरी म्हणते की ठीक आहे. शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी जरा माझ्या बरोबर येतेस, आणि मग पल्लवी शांतनू सोबत निघून जाते. तर इकडे मेघनाने विनायकसाठी चहा आणलेला असतो. मेघना म्हणते की चहा, परंतु विनायक तिच्याकडे बघतही नाही आणि तिला इग्नोर करत असतो. ना पुन्हा एकदा म्हणते की हो घ्या ना चहा. विनायक म्हणतो की आता मी चहा घेत नाही तोपर्यंत तू इथेच थांबणार आहेस का. मेघना म्हणते की नाही तसं काही नाही. विनायक चहाचा एक घोट घेतो आणि म्हणतो की काय हे, यात चहा पावडर ना साखर. अगं मेघना तुला काहीतरी तरी नीट जमतं का, तुला साधा चहा सुद्धा जमत नाही, जा बरं इथून, सकाळी सकाळी डोकं नको खाऊस. तेव्हा मेघना म्हणते की ठीक आहे मी दुसरा करून आणते पण तुम्ही चिडू नका. विनायक म्हणतो की चिडू नको मग आरती करू का तुझी. अगं आता तोंड काय बघते, जा ना चहा करून आण ना. मेघना म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला हवा तसा चहा करून आणते. तिकडे पल्लवी रूम मध्ये आलेली असते. शांतनूला विचारते की अहो काय झालं. शांतनू म्हणतो की दादाने कॉलेजचे कागदपत्र आहे असं सांगून माझ्याकडून घराच्या प्रॉपर्टीचे पेपर साईन करून घेतले. मला असं वाटलं की माझ्या लक्षात नाही आलं पण तरीही सह्या केल्या मी. पल्लवी म्हणते की ठीक आहे तशी ही संपत्ती मालमत्ता आपल्यासाठी नकोच आहे. शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी माझ्यासाठी तू, आई बाबा, आपल्या घरातले माणसं जास्त महत्वाचे आहेत, पण तरीही आपलं हे घर विनायक दादाच्या हातात सुरक्षित नाहीये. आपलं हे घर बळकावून इथं त्याने धुमाकूळ घालावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. लवी म्हणते की बरोबर आहे तुमचं, हा तुमच्या आजोबांकडून तुम्हाला मिळालेला वारसा आहे आणि त्याची अशी धुळधाण होता कामा नये. शांतनू म्हणतो की एवढ्या दिवस तू ही लढाई एकटीने लढत होतीस, मी तर माझ्या माणसांना ओळखू शकलो नाही आणि तुला ह्या गोष्टीत साथही देऊ शकलो नाही. आय एम सॉरी. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू अहो असं काय म्हणताय, तुमच्या चांगुलपणामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत आलात, त्यात तुमची काहीच चूक नाहीये. शांतनू म्हणतो की नाही पल्लवी, डोळे उघडून मी नीट बघू शकलो नाही, यात माझी चूक आहे. आणि मी तुला हेही सांगतो की आणि यापुढे प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत असेल. आता आपलं हे घर आपण दोघांनी मिळून वाचूया आणि विनायक सूर्यवंशीला चांगला धडा शिकूया. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आई पल्लवीला म्हणत असते की आदितीचं पुढं काय होतं याच्यावर त्याचं लक्ष आहे. संध्याकाळपर्यंत तो कसा बसा गप्प बसेल पण नंतर तो काय गप्प बसणार नाही. पल्लवी म्हणते की नाही तुम्ही त्याची काळजी करू नका, मी त्याची आधीच सोय केली आहे. तर इकडे पल्लवी आदितीच्या रूम मध्ये असते, जोराने आई म्हणून ओरडते. सर्वजण आदितीच्या रूम कडे जातात तेव्हा विनायक मनामध्ये म्हणत असतो की इंजेक्शनने त्याची पॉवर दाखवली वाटतं. काकू फिनिश. तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते कविता मुधाळे, DJ सुयश, रवी भोर, स्वस्तिक तायडे, अजय वागचौरे, तुकाराम पवार, ज्योती पाटील, सुनीता शिरसाट, अपर्णा मायेकर, विद्या बागल, विधी H, अमृता भगवान, रुपाली थोरात, DJ सुयश, अजय वागचौरे, शुभदा प्रभुने, मुकुंद कुलकर्णी, राणी जानर, रवी जानराव, कांचन धाकुलकर, मुकुंद कुलकर्णी, चंद्रशेखर, मेहार, अरुणा सोपानकर, रोशन हजारे, दिव्या कातोडे, रेश्मा भगत, विधी H, स्वामी काती, रेश्मा भगत, प्रणाली रणभिसे, संगीता जगताप, मुकुंद कुलकर्णी, घे भरारी, धनश्री देशमाने, सगुणा, मानसी तंडेल, मुकुंद कुलकर्णी, गीता चंदेर, अर्चना निंबाळकर, चंद्रशेखर भातवाडेकर, रोहिणी राजेंद्र पोताळे, अर्चना रामाणी, भाग्यश्री चहारे, अलका रामजाने, कीर्ती भागवत, बीना परांजपे, स्विंग,
स्वामी. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.